18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत। भाजपला 240 जागा मिळाल्या, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा 32 जागा कमी आहेत। मात्र एनडीएनं 292 जागांसह बहुमताचा आकडा पार केला। पीएम मोदी 8 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात। याआधी 7 जून रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक होणार आहे। जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी या बैठकीची माहिती दिली आहे। एनडीए आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक येत्या 7 जून रोजी दुपारी 2 वाजता बैठक होईल। या बैठकीला सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आज दिल्लीतील 7 लोककल्याण मार्गावर असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे। यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा देऊ शकतात आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात। दुपारी 4 वाजता एनडीएच्या घटक पक्षांची बैठकही होणार आहे। त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू उपस्थित राहणार आहेत। पीएम मोदींनी काल या दोघांना फोन करून बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितलं होतं। 8 जूनला पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। शपथविधी लांबणीवर पडल्यास विरोधी पक्ष हालचाली करू शकतात, त्याची खबरदारी म्हणून आजच बैठकीत खातेवाटपावर चर्चा होणार आहे।